नमस्कार मंडळी, मी मनोरमा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. उपवासाला दररोज भगर आणि शाबू खायचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा. 1 ग्लास साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला होता. तुम्ही सकाळी जरी भिजत घातला तरी तो किमान 2 तास तरी भिजला पाहिजे. मी रात्री भिजू घातल्यामुळे हा पहा आपला साबुदाणा मऊसूत भिजलेला आहे. यासाठी हिरव्या मिरचीचे मिक्सरमधून बारीक असे वाटण केले, ते तळून घेतले. मिरची तळून घेतल्यामुळे वड्यामध्ये छान लागते. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. साबुदाणा वडा करण्यासाठी साबुदाण्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकले. त्यामध्ये 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तुम्ही हातावरतीही बारीक करून टाकू शकता किंवा खिसणीनेही बारीक करून टाकू शकता. बटाटा, शेंगदाण्याचे कूट बारीक करून सर्व मिश्रण मिक्स करून घेतले. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची तळून घेतलेली टाकली. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. सर्व मिक्स करून घेतले. साबुदाणा वडा हा दह्याबरोबर, ताकाबरोबर छान लागतो. या पद्धतीने केला तर तो तेलकटही होत नाही. सर्व मिक्स केल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या लहान लहान गोळ्या करून घेतल्या. गोळ्या करत असताना हाताला थोडेसे तेल लावले. ह्या पहा आपल्या गोळ्या तयार झालेल्या आहेत. गोळ्या तयार केल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले आणि वडे तळून घेतले. बारीक गॅस करून चांगले वडे लालसर होईपर्यंत तळून घेतले. या वड्यावरती खाण्यासाठी मिरचीही तळून घेतलेली आहे. वड्यावरती हिरव्या मिरचीची बटाट्याची आमटी ही खूप छान लागते. या पद्धतीने तुम्ही नक्की साबुदाणा वडा करून बघा. तेलकटही होत नाही आणि खाण्यासही खूप छान लागतो. या पद्धतीने तुम्हीही नक्की साबुदाणा वडा करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा तो कसा झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.